नमस्कार. मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आज. सांगू तर ना वाटत सांगू तर वाटत नाही, पण बनवायला लागते व्हिडिओ. का तर परत तुम्ही मग नंतर वेळे नाही का, म्हणजे येडे वाकडे प्रश्न विचारणार. मला आता दुसरा महिना लागणार होता 2-3 दिवसांनी, पण ते बाळ नाही राहिलं. रडू नको. मला व्हिडिओ असं मला वाटलं पण नाही की मी असं व्हिडिओ बनवल म्हणून. मिसकॅरेज झालं ते. बायने सगळं तुझ्यामुळे झालं, तू लक्षात ठेव. आता हे चुकी मी कुणाची समजू मला काही कळलं नाही. तिने माझी टेन्शन चुकी. नसतं घेतलं तर नसतं झालं असं काही. लक्षात ठेव बायने, तू चांगलं नाही केलं हे. तिने हे चांगलं नाही केलं. तिला म्हणले मी मला टेन्शन नको देऊ. का तर मी म्हणजे आताच नाही, लग्नाच्या आधीपासून माझे एकतर मला रक्त कमी राहतं. मला 7 आणि 6 कधी तर 5च, एक वेळेस 2 वेळेस तर माझं रक्त ब्लड ग्रुप म्हणजे एकदम 5च राहिलेलं, 5-4-5च राहिलेलं. मला पहिल्यापासून कमजोरी अशक्तपणा येतो मला. माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस सुद्धा मला 7व्या महिन्यात ते ना त्रास झालता. तर मम्मीने सुदेशनी भिवून घाबरून आहे ना दवाखान्यात नेलतं. का तर ते घाबरल्यामुळं मला आहे ना ते तसं झालतं. ते डॉक्टर सुद्धा म्हणजे नवल केलं तर माझे ते डॉक्टर डिलिव्हरी केली. मी पहिल्यापासून ते एक ट्रीटमेंट घेत होते ना, ते डॉक्टर सुद्धा म्हणजे त्यांनी सुद्धा हे केलं. तर चुकी पण तुझी आहे. तू टेन्शन नसतं घेतलं तर कशाला काय झालं असतं काय. मला वाटलं नव्हतं असं. मी तरी पण लय मम्मी मला सांगायची, सुदेश सांगायचा की नको तिचा विचार करू, नको करू. पण काय त्या बायनीला तर आता मी माझ्या पद्धतीने सांगितलं. मी आतापर्यंत मी गप्प होतो, आता तू बघ फक्त तमाशा. मग मी तिला सोडणार नाही आता. तरी पण ती व्हिडिओ बनवती. तिला माहिती आहे का नाही काय माहित नाही. तुला मम्मी लाज आणि पण वाटत नाही काही? मी असं असतं का कुठं? कधी सोमवारी 23 तारखेला व्हिडिओ टाकला होता. त्यावेळेस थोडं माझं दुखत होतं पण कोण नव्हतं घरी. येते मी म्हणलं मम्मीला पण नको त्रास द्यायला. मी काही बोलले नाही, काही नाही. आणि रात्री 7-8 वाजता आहे ना माझं लई पोट दुखायला लागलं. इतकं पोट दुखायला लागले ते व्हायला लागलं. मग मी मम्मीला सांगितलं. सुदेश पण आलता 6 वाजता कामावरनं. 6 वाजता सुटतं, 5:30-6ला कधी येतो उशीर ट्रॉफिकमुळं. तर मग मी आणि सुदेश आणि मम्मी आम्ही तिघं. मम्मीला पण भीती वाटली. पहिलं तर म्हणलं काय नाही नॉर्मल असेल, पण नंतर लई जास्त 7-8 वाजता त्रास व्हायला लागला. तर आम्ही गेलो किती 23 तारखेला मला तर आता काही गेलो. बोलूशी पण वाटत आणि नाही जाताना आहे काय ना नाही. तिथं गेल्यावर मग कळालं की असं झालंय म्हणून. का तर माझ्या ते अंगावर म्हणजे चाललं होतं, ब्लडिंग येते होत होतं. तर मला काय कळालंच नाही असं का होतंय. का तर सुरुवातीला पोट वगैरे दुखलं आणि नंतर मग तसं व्हायला लागलं. मग डॉक्टरने बघितलं, म्हणलं की नाही असं असं झालंय, मिसकॅरेज झाले म्हणून. हे सगळं तिच्यामुळे झालं. मी तिला सोडणार नाही. पण जाऊ दे, रडू नको. मला व्हिडिओ पण नव्हतं बनवायचा. असं मी असं विचार सुद्धा नव्हता केला. तरी पण मी तिला म्हणत होते काय झालं तर बघ. का तर मला ते पहिल्यापासूनच भीती होती मनात. तू काय माहिती टेन्शन आता घेतलं ना तू. तिला मी काय तू टेन्शन नसतं घेतलं थोडी असं झालं मी असतं ग. पण मी तिला माझ्या पद्धतीत सांगणार. आता बायनीला बस झाली. मी तिला दोष पण नाही देऊ तुला शकत. आतापर्यंत काही बोललो नाही बाईने. आता तू लक्षात ठेव फक्त. लय चुकी केली तू असं टेन्शन देऊन तिला. मी तिला पण नाही दोष देऊ शकत. चुकी माझी आहे. का तर मी तिचं टेन्शन घेतलं. पण तिला पण अक्कल पाहिजे ना. ती मोठी बहीण आहे ना ती. जाऊ दे, रडू नको, रडू नको. पिलू काय झालं मग? मोठी बहीण आहे ना ती. तिला कळायला पाहिजे ना. माझे किती दिवस मी सांगते तरी पण मला हे नाश केलं ना. तर मी 3 दिवस झालं मी म्हणलं नाही बनवणार. पण नंतर परत म्हणते तू तर प्रेग्नेंट होती ना, काय झालं तसं म्हणून मला हे सांगायला लागतंय. हे तिने केलेलं चुकीचं केलं. पण वाटलं नव्हतं मला मी असं म्हणजे मला असं ही व्हिडिओ बनवायची वेळ येईल. तू पण टेन्शन घेतलं ना उगाच. तू टेन्शन घेतलं नसतं तसं झालंच नसतं ना.
आता काय बोलायचं, तिला बोलायचं का तुला बोला, पण मी तिला सोडणार नाही. तू बघ आता फक्त तमाशा. आणि तू अजिबात तिथे पाय पण नाही टाकायचा आता, लक्षात ठेव. तिथं जायचंच नाही तू आता. मोठी बहीण आहे म्हणून म्हणून जाऊन दे, मी कधी काही बोललो नाही. पण आता तू बघ बायने लय चुकीचं केलं तू. आम्ही किती स्वप्न बघितलेले तुला माहिती आहे का? काहीतरी किती स्वप्न बघितले. मी म्हटलं एखादं अजून बाळ येणार आहे घरात, छोटीशी मुलगी येणार, याच्यावर खेळणं, याची बहीण येणार, असं तसं. पण तू चांगलं केलं नाही बाईने. मला तर आता काहीच बोलूशी माझा दिमाग काम करत नाहीये काहीच. काय बोलू की नको बोलू, पण हे असं बोलावं का असं काय लागत. केलं काय माहिती देवाने आमच्या संग. देवा, तिने आहे ना चांगलं नाही केलं. माझे सगळे डोळे लाल लाल झालेत. मी 3 दिवस झालं मला झोप यायला नीट. 3 दिवस झाले, 3 दिवस. आज 3रा दिवस आहे. जाऊ दे, रडू नको. मला पण रडायला येतं, पण मी किती कंट्रोल करत आहे हे मला माझंच माहिती आहे. काय माहिती तिला देखवलं नाही म्हणून ती जास्त त्रास द्यायला लागली का काय. त्या दिवशी पण बघितलं ना ती कशी म्हणली तुम्हाला, तुम्ही व्हिडिओत बघितलं ना. तू सगळेच गरोदर असते, तूच तुझी गरोदर गरदे म्हणून काय झालं किती काय काय बोलली मला. जाऊ दे, नको रडू. तिने चांगलं नाही केलं, तिला मी सोडणार नाही. हा तिला सोडायचंच नाही आता. हा बाबा, अशी गोष्ट व्हायची काय व्हायचं तर मग वेगळी गोष्ट होती ना की बोलायची ते मला काय. पण तिला माहित होतं ना मी प्रेग्नेंट आहे. तिला तरी म्हणत होते मी त्रास नको देऊ मला, त्रास नको देऊ मला. चल जाऊ दे, चल आराम कर आता, थोडासा झोप आता. मला चल. तिला काय बोलू मी, तिला काय काय म्हणू मी तिला. हा काय म्हणू काय मी तिला. इतकं चांगलं चांगलं स्वप्न 2 महिने होणार होते मला. दुसरा संपून तिसरा लागणार होता. आता 2 महिने पूर्ण होणार होते. तीन दिवस झालं मला माहिती मी कसे 3 दिवस काढले म्हणून. जाऊ दे, गप्प बस बरं आता, जाऊन दे. तिला माहित नाही, आता तिला माहित पडलं ना. मम्मीला म्हणलं जायला, म्हणलं तिला कोणच देऊ नका. पण मी आता बोलणार ना काही ना काही. आता सोडणार काय तिला. पाणी दे बरं 2 मिनिटं. तिला आता तिने व्हिडिओ बघितले ना, आता तिला समजन. आता तिची अक्कल ठिकाणी वगैरे काय काय माहिती. मी तिला दोषच देत नाहीत. तर मी 1 मिनिट, मी तिला दोषच नाही देत. मी मला स्वतःला दोष देते का तर मी टेन्शन घेतलं. कुत्रीचं. तू टेन्शन नसतं घेतलं तर असं थोडं झालं असतं खरंच. तेच ना, पण तिने अक्कल नाही. तिला माहिती मला टेन्शन येतं. तुला पण कळायला पाहिजे होतं बाईने, तुला पण कळायला पाहिजे. तू टेन्शन असं द्यायला नव्हतं पाहिजे तिला बोलून काही. तू लय खरं अति केली आता बाईने, तुला आता माफी नाही. तिला चांगलं नाही केलं. चल जाऊन दे, घे पाणी पी. आता ती व्हिडिओ बघन ना, तिला पश्चाताप की मग का व्हिडिओ तिला का त्रास येतो तो व्हिडिओ बनवून आणि तिला इथं आली तर त्या दिवशी पण ती मला कसं बोलली. मला एवढंच सांगायचं होतं की नाहीये म्हणून मीच काय झालं बाळ नाहीये. नाही तर परत लोक पण मग बोलतील की होतं ना काय झालं असं तसं. परत लोकांचे हात येत, आपण तर बंद नाही करू शकत. कोण काय बोलणार, कोण काय बोलणार. म्हणून मला हे व्हिडिओ बनवायला लागला. लोकांना काही काम नाहीये. लोक फक्त एकच नाटक होते, खोटं नाटक करतात. जाऊ दे, लोकाला काय कर बंद. तेच ना, सगळं नाटक वाटतं. कर बंद.